नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचे दुसरे प्रकरण निवडणूक प्रक्रिया अभ्यासत आहोत. यात पुढील मुद्दा आहे मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. मुक्त निवडणुका घेणे म्हणजेच खुल्या वातावरणामध्ये निवडणुका घेणे आणि प्रत्येक पक्षाला योग्य रीतीने न्याय देता येणे. मग अशा पद्धतीच्या निवडणुका घेताना बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावे लागते. आपल्या देशाचा विस्तार व मतदार संख्या लक्षात घेता निवडणुका घेणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून या आव्हानांचा सामना करावा लागतो. काही आव्हानांचा येथे उल्लेख केलेला आहे. यामध्ये निवडणुकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहे. तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात. जेव्हा निवडणुका घेतल्या जातात त्यावेळी पैशांचा गैरवापर केला जातो. मत मिळवण्यासाठी किंवा निवडून येण्यासाठी अशा प्रकारे या पैशांचा वापर केला जातो. मग हा गैरव्यवहार रोखणे हे निवडणूक आयोगासमोरील एक मोठे आव्हान आहे. काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकीय पक्ष त्यांना तिकीट देतात व ते निवडूनही येतात. यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण तर होतेच, पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अडचणी येतात. कारण बऱ्याच वेळा आपणास असे पाहावयास मिळते की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवारसुद्धा निवडणुकीसाठी उभे राहतात. काही राजकीय पक्ष त्यांना निवडणुकीचे तिकीटही देतात, उभे करतात आणि मग असे उमेदवार जर निवडून आले तर देशाची लोकशाही संकटात येऊ शकते आणि अशा उमेदवारांना तिकीट मिळणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाला घ्यावी लागते. हे देखील एक मोठे आव्हान आयोगासमोरील आहे. आणखीन एक मोठे आव्हान म्हणजे निवडणुकांमध्ये होणारी हिंसा. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या हिंसेचे प्रमाण आजकाल खूप वाढत चाललेले आहे. हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. म्हणजेच निपक्षपातीपणाने आणि मुक्त आणि न्याय्य वातावरणात निवडणुका घेता येतील. मुलांनो, पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्या तयार करण्याचे काम खूपच आव्हानात्मक होते. तेव्हा आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाणही खूप होते व त्यामुळेच मतदान करण्याची एक विशेष पद्धत वापरली गेली. मतदानासाठी स्टीलच्या जवळजवळ 20 लाख मतपेट्या तयार करण्यात आल्या आणि त्या मतपेट्यांवर पक्षांची निवडणूक चिन्हे चिटकवली गेली. ज्या पक्षाला मतदान करायचे आहे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची अशी पद्धत ठरवण्यात आली. त्यामुळे निरक्षर लोकांना मतदान करता आले. यासाठीच पक्षांना चिन्ह दिलेले असतात. म्हणजेच निरक्षर लोक जरी त्यांना पक्षाचे किंवा उमेदवाराचे नाव वाचता आले नाही तरी त्या पक्षाचे चिन्ह पाहून ते मतदान करू शकतात. आणि म्हणूनच फक्त कोऱ्या कागदाची घडी करायची आणि ती त्या पेटीत टाकायची अशा पद्धतीची लोकसभेची पहिली निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीच्या धोरणामध्ये वेळोवेळी सुधारणा करावी लागते. कारण निवडणुका ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. निवडणुकांवर लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते. योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते. इथे काही निवडणूक सुधारणा सुचवलेल्या आहेत. मग या निवडणुकीच्या धोरणामध्ये कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत तर स्त्रियांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिला उमेदवारांना द्यावी व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. यामुळे
राजकारणात स्त्रियांचा सहभाग वाढेल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊच नये. या संदर्भात न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाचे काटेकोर पालन करावे. असे जर काटेकोरपणे पालन प्रत्येक राजकीय पक्षाने केले तर कुठलाही गुन्हेगार व्यक्ती लोकशाहीचा किंवा लोकांचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहणार नाही आणि आपली लोकशाही ही सक्षम होईल. निवडणुकांचा खर्च सरकारने करायला हवा. त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत व निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबवता येईल. म्हणजे निवडणुकीतील खर्चावर सरकारचे नियंत्रण राहील. कशा पद्धतीने पैसा कुठे खर्च होतो हे लक्षात येईल आणि आर्थिक गैरव्यवहार थांबेल. लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आणि अशा पद्धतीने जर निवडणुकीच्या कायद्यांमध्ये सुधारणा होत गेल्या तर योग्य पद्धतीने लोकशाही अंमलात येईल. राजकारणावर आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी नातेवाईकांनाच निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रातिनिधिक संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते. असे झाल्यास पक्षाचे त्याचबरोबर देशाचेही आणि लोकशाहीचेही खूप मोठे नुकसान होते. या अशा पद्धतीच्या घराणेशाहीमुळे एकाच घराण्याचे पक्षावर वर्चस्व राहते. पक्षातील अनेक लोकांना नेतृत्व करण्याची संधी नाकारली जाते. घराण्यात सर्वच व्यक्ती कार्यक्षम असतात असे नाही. अकार्यक्षम वारस हा पक्षाचे नुकसान करत असतो. अकार्यक्षम वारसामुळे पक्षाचा विस्तार होत नाही. त्या वारसाचे दोष पक्षात येऊन पक्ष देखील कमकुवत होतो. या घराणेशाहीमुळे पक्षात हुकुमशाही येते. विरोधी मते दडपली जातात व त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही नष्ट होते. घराण्यातील वारस आधुनिक विचारसरणीचे नसतील तर पक्ष देखील प्रतिगामी विचारांचा बनतो व मागास विचारसरणीचा होतो. राजकीय पक्षांची विचारसरणी प्रवाही व काळाप्रमाणे बदलणारी असली पाहिजे. म्हणून पक्षात घराणेशाही नसावी, कारण ती असेल तर पक्षाचे आणि पर्यायी देशाचेही खूप नुकसान होते. मुलांनो, एक मत एक मूल्य म्हणजे काय तर लोकशाही पद्धतीत राजकीय आणि सामाजिक समतेला महत्त्वाचे स्थान आहे. हे आपण अभ्यासले. कारण समानतेच्या तत्वावरच आपली लोकशाही आधारलेली आहे. या विचारसरणीप्रमाणेच एक मत एक मूल्य हा महत्त्वपूर्ण विचार समोर आला. लोकशाही पद्धतीत प्रत्येक मताचे मूल्य, प्रत्येक मताची किंमत सारखीच असते. प्रधानमंत्री आणि सामान्य माणूस यांच्या मतांचे मूल्य देखील एकच असते. म्हणजे एका व्यक्तीचं एक मत, मग ती व्यक्ती कुठलीही असो, त्यांचं मूल्य समान आहे. हुकुमशाहीत किंवा लष्करशाहीत, पूर्वीच्या राजेशाहीत विशिष्ट वर्गाच्या मतांचे मूल्य अधिक असायचं. सामान्य लोकांच्या मतांना फारसे महत्त्व नव्हते. परंतु लोकशाहीत मात्र असे होत नाही. एक मत एक मूल्य हा विचार देशातील सर्व नागरिकांचा दर्जा समान असल्याचे दर्शवतो आणि हीच लोकशाहीची मोठी देणगी आहे. आता आपण पाहणार आहोत मतपेटी ते EVM मशीनपर्यंतचा प्रवास. म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा निवडणुका घेतल्या जात होत्या तेव्हा आपले मत एका पेपरवर उमेदवारांची नावं असायची. त्या बाजूला त्यांच्या पक्षाचे चिन्ह असायचे
आणि मतदान करताना मतदाराला त्या पक्षाच्या उमेदवाराच्या नावाच्या पुढे शिक्का मारला जायचा आणि ते आपले मत त्या मतपेटीमध्ये तो टाकायचा. मग सुरुवातीची पद्धत ही अशा पद्धतीने होती, परंतु आता EVM मशीन आलेली आहे. मग हा प्रवास कसा झाला, तर स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक 1951-52 मध्ये पार पडली. निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास या काळात सुरुवात झाली. सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे. 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरण्यात येऊ लागले. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य करता आल्या. EVM मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर वरीलपैकी कोणी नाही, नन ऑफ द अबोव हा पर्याय निवडता येणे मतदारांना शक्य झाले. पूर्वी असा पर्याय नव्हता. या मशीनमुळे दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे जाऊ लागले. पर्यावरणाच्या रक्षणालाही मदत झाली. विशेषतः वृक्षतोडीला प्रतिबंध झाला. म्हणजेच काय झाले की पूर्वी ज्या पद्धतीने कोऱ्या कागदाची घडी करून टाकल्या जात होती किंवा बॅलेट पेपर असायचा, मतपत्रिका असायची, त्यावर शिक्का मारून त्याची घडी करून मतपेटीत टाकल्या जायची. म्हणजे इथे कागदाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत होता आणि हा वापर आता टाळला जाऊ लागला. तसेच निवडणुकांचे निकालही लवकर लागू लागले. वृक्षतोडीला प्रतिबंध झाला. पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण झाले. मतपत्रिकांसाठी लागणाऱ्या हजारो टन कागदाची बचत झाली. शासकीय यंत्रणांवरील भार कमी होऊन सरकारी पैशांची बचत झाली. असे कितीतरी फायदे या EVM मशीनमुळे झाले. आता आपण पाहणार आहोत निवडणुकांचे प्रकार. सार्वत्रिक निवडणुका, मध्यावधी निवडणुका आणि पोटनिवडणुका असे या निवडणुकांचे 3 प्रकार असतात. मग सार्वत्रिक निवडणुका म्हणजे काय, तर दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. दर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात आणि पुन्हा नवीन उमेदवार निवडून दिले जातात. मग मध्यावधी निवडणुका म्हणजे काय, तर निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच म्हणजे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच जर ते अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. सरकार केव्हा स्थापन होते हे आपल्याला माहीत आहे. जर बहुमत असेल तर त्या पक्षाचे उमेदवारच सरकार स्थापन करतात. तो पक्ष सत्तेत असतो. परंतु जर हे आघाडी सरकार असेल म्हणजे 2 पक्षांनी किंवा 3 पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलेले असेल आणि जर 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच कोणी आपले बहुमत सिद्ध करू शकले नाहीत किंवा आपले मत काढून घेतले म्हणजे पाठिंबा काढून घेतला तर सरकारचे बहुमत संपुष्टात येते. पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मात्र मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात आणि अशा या निवडणुकांनाच मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे या 5 वर्षाचे कालावधी उलटण्याच्या आधीच जर मध्ये ह्या निवडणुका घेण्याचा प्रसंग आला तर अशा मध्यावधी निवडणुकाही घेतल्या जातात. त्यानंतरचा प्रकार आहे पोटनिवडणुका. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. त्यास पोटनिवडणूक असे म्हणतात. म्हणजे
ही पोटनिवडणूक विधानसभेमध्ये सुद्धा घेता येते, लोकसभेत घेता येते किंवा स्थानिक शासन संस्था ज्या आहेत जशा नगर परिषद, नगरपालिका यात सुद्धा एखादा उमेदवार त्याचा लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला, त्याने राजीनामा दिला किंवा तो अयोग्य आहे असे सिद्ध झाले तर पुन्हा पोटनिवडणुका घेऊन तेवढ्याच एका जागेसाठी पुन्हा उमेदवार निवडला जातो. अशा प्रकारे या निवडणुकांचे हे 3 प्रकार आहेत. मुलांनो, 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगाने तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये मतदाराची पडताळणी पावती ही सुविधा समाविष्ट करण्याचे ठरले व त्यास सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे की नाही हे तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आणि निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. मुलांनो, आज इथे आपला राज्यशास्त्राचे दुसरे प्रकरण संपलेले आहे. तुम्ही हे काळजीपूर्वक अभ्यासायचे आहे आणि याचा स्वाध्याय पूर्ण करून तपासून घ्यायचा आहे. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.